आपण दोन्ही अचूक गोष्टींना मला ज्याचा फार मोठा फटका बसतो. महापुराची परिस्थिती झाली की राधानगरी, भुदरगड, डोंगराळ भागामध्ये पाऊस पडतो, पण वॉटर लॉगिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो अक्यूट प्रॉब्लेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिरोळ हातकणंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो. त्याचबरोबर देशामध्ये काही प्रदूषित नद्यांच्या मध्ये ज्याचा उल्लेख केला जातो, दुर्दैवानं त्यामध्ये आपल्या पंचगंगा नदीचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आहे. ही नदी शुद्ध करण्याची मोहीम हाती घेणं हे मी लोकसभेचा खासदार होण्यापर्यंतच्या आधीपासूनची माझा संकल्प होता आणि तो पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून मी पावलं टाकायला खासदार झाल्यानं मागच्याच टर्मला त्या ठिकाणी काम चालू केलं. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यातली सगळी बैठक त्या पंचगंगा बेसिनच्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी लागू केली. एक रकमी 550 कोटी रुपये आपण या कामासाठी त्या एक मॉडेल पंचगंगा शुद्धीकरणाचं त्या ठिकाणी आपण तयार करतोय. जे हजार्डस वेस्ट पंचगंगा पात्रामध्ये जायचं त्याला रियुजेबल वॉटरमध्ये तयार करून झिरो डिस्चार्ज या पॉलिसी अंतर्गत एक थेंबही पाणी पंचगंगेमध्ये जाऊ नये याच्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर केलाय. मंजूर होऊन त्याचा निधी आलेला आहे. निधी येऊन त्याचं टेंडर प्रक्रिया होऊन एजन्सी फायनल होऊन ते काम सुद्धा या ठिकाणी आता कार्यान्वित होण्याच्या टप्प्यावर त्या ठिकाणी सुरू झालंय. येणाऱ्या काही दिवसातच आम्ही त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी घेऊ. एकही रुपया स्टेक होल्डर्सनी न घालता 100% गव्हर्नमेंट एडवर त्या ठिकाणी तयार झालेला हा राज्यातला एकमेव प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये इचलकरंजीमध्ये असणारे सायझिंग, प्रोसेसिंग, डाईंगचे जे युनिट्स आहेत या सगळ्या युनिट्सला एकत्र क्लस्टर करून त्याच्यामध्ये असणाऱ्या 2 इंडस्ट्रियल इस्टेट्स, पार्वती इंडस्ट्री इस्टेट आणि लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, म्हणजे जे काय सायझिंग आणि प्रोसेसिंगचं पाणी त्यातनं तयार होतंय हे कुठंही नदीला एक थेंबही पाणी जाऊ नये याची व्यवस्थापन आम्ही त्या ठिकाणी करतोय. एसटीपी प्लांट्स प्रत्येक गावामध्ये आम्ही तयार करतोय. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या व्यवस्थेला मी बळकटी देतोय.